हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे मस्त ही बघा घेवडीच्या शेंगेची भाजी बघणार आहे। अगदी सोपी आणि टिफिनला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे। आणि त्याचबरोबर ना ही थोडीशी वेगळी, या थोडीशी ब्राऊन हिरवी अशी ही घेवडीची शेंग खायला पण खूप टेस्टी लागते बरं का। तर बघा, दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर या पद्धतीने खोलून आपल्याला खुडून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तुम्ही चिरून घेऊ शकता, पण खुडून केलेल्या भाजीची टेस्ट वेगळी लागते, छान लागते। तर अशा पद्धतीने सगळी घेवडीची शेंग मी छान खुडून घेतलेली आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि अगदी मी आमच्या घरात ज्या पद्धतीने बनवते अगदी त्याच पद्धतीने साधी सोपी तुम्हाला इथे मी घेवडीची भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आणि त्यानंतर अगदी मी यामध्ये पाव चमचा हिंग घातलाय। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण खोबऱ्याचं वाटण। आमच्या घरामध्ये हे वाटण तयारच असतं। तुम्हाला हे वाटण बनवण्यासाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 चमचे सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर ते वाटण घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये धुवून घेतलेली घेवडी घालून घ्यायची आहे, घेवडीची शेंग घालून घ्यायची। त्यानंतर जे बाकीचे बेसिक मसाले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत। चवीपुरतं मीठ घातलं आहे, धने पावडर घातली अर्धा चमचा आणि नंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। आता बघा, यावर झाकण ठेवायचं, झाकणामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला वाफेवर छान शिजवून घ्यायची। एक नंबर लागते चवीला, तुम्ही बघू शकता। एक 8 ते 10 मिनिटांमध्ये भाजी छान शिजली जाते। आपण अजिबात पाणी घातलेलं नाही, भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला शेवटी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, तोही जाडा भरडा, खूप जास्त पावडर घालायची नाही, शेंगदाण्याच्या कूटाची पावडर करायची नाही, नाहीतर शेंग थोडीशी आपल्याला ही गिळगिळीत लागते। त्यामुळे या पद्धतीने थोड्याशा त्याच्यामध्ये पाकळ्या असतील शेंगदाण्याच्या, असाच शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि तोही भाजी शिजल्यानंतर घालायचा। तर इथे बघा, मस्त परफेक्ट अशी ही आपली घेवडीची शेंग तयार झालेली आहे। चपातीबरोबर, भाकरीबरोबर भन्नाट लागते, त्याचबरोबर टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। आणि बघा किती छान मस्त अगदी वाफेवर शिजवलेली ही घेवड्याची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे की नाही? सोपी रेसिपी, करायलाही सोपी आहे आणि चवीलाही भन्नाट लागते। तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही घेवड्याची सुकी भाजी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग, तुम्हाला या घेवड्याच्या सुक्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग, पटकन या घेवड्याच्या शेंगेच्या सुके भाजी रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।